या साईशर बजागे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा हा शाही सन्मान आपण इथे संपन्न करीत आहोत। आणि मी विनंती करतो आयोजक मिस्टर लखन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण साईशर बजागे यांना आपण सन्मानित करायचं आहे। आणि या ठिकाणी पहा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळाली आणि या स्पर्धेचे केंद्रबिंदू विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताडे किरवलीचे सर्वांचे लाडके जगनशेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन होत असताना वेलकम सुस्वागतम 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 अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं हा स्वागत जगनशेठ पाटील यांचं आपण या ठिकाणी करत आहोत। त्यांच्या सभेत त्यांचे बंधुराज साईनाथ पाटील आणि त्यांचे जीवलग मित्र जीवाला जीव देणारे सन्माननीय नागेश शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि या स्पर्धेमध्ये जे आपण शाही सन्मान आपण करत आहोत त्यासाठी स्पेशल ट्रॉफी आम्हाला एकता दाब्याचे प्रोप्रायटर सन्माननीय नागेशजी पाटील यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफीज लाभलेल्या आहेत। वेलकम। ज्या व्यक्तीचे आपण या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होतो अखेर त्यांचा मात्र या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आणि चलिए पीटीसी स्टार्स के कैप्टन अपने टीम को लेकर आपको मैदान में उतरना है और खेल की अब शुरुआत करनी है। एक विनंती आहे 60-60 क्रमांकाची जी 4 व्हीलर आहे व्हाईट कलरची थोडीशी आपण ती बाजूला केली तर बरं होईल। चला तर अखेर आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि पीटीसी स्टार वर्सेस आमने लोणाड क्रिकेट स्टार ग्रामीणचे तारे सितारे आता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे ALPL सीझन 1च्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतील। आणि खऱ्या अर्थानं आपण ह्या लिस्ट पाहिल्या आणि ऑन स्क्रीन हे जे चेहरे तुम्ही पाहतायत ज्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग शो तुम्हाला बघायला मिळाला। सन्माननीय जगनशेठ पाटील साहेब विद्यमान सरपंच आणि या विभागाला लाभलेले भाग्य विधाते नेहमीच गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी धावून येणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सोबतच आपण पाहतोय या असोसिएशनचे विद्यमान प्रेसिडेंट सन्माननीय MD साहेब आणि त्यांची साथ मिळाली आमच्या 6 स्टार्सना आणि या शाही सिताऱ्यांनी आज इतिहास रचला या विभागामध्ये। वेलकम अजय सर। आणि अखेर बहुत प्रतीक्षित बहुत चर्चित सामन्याला सुरुवात आता होणार आहे या ठिकाणी। निश्चितच आणि अगदी पहिल्या दिवसापासून चर्चा होती या सामन्याची, प्रतीक्षा करत होते क्रिकेट रसिक। आजची ती रात्र आलेली आहे आणि आता प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होत आहे। नाणेफेकीचा कौल इथे प्राप्त केला आहे। पीटीसी स्टार संघाच्या कर्णधार महेंद्र माघेनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि ALPL स्टार्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। सलामीचे फलंदाज आता खेळपट्टीकडे रवाना होताना दिसत आहेत। दोन्हीही सलामीवीर देवरुंगचे खेळाडू आहेत विजय केणे आणि बलवंत दळवी। आमले लोणार प्रीमियर लीग मध्ये सर्वात जास्त चमकलेले खऱ्या अर्थाने हे दोन खेळाडू आहेत। देवरुंग गावाचे 2 हिरे मैदानाच्या आतमध्ये आणि हे प्लेइंग 11 तुम्ही पाहू शकाल। एका हडलमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय पीटीसी स्टार्स अप्रतिम संघ आहे। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पीटीसी स्टार या संघानं जो गणवेश परिधान केलेला आहे त्याचे पुरस्कर्ते माजी सरपंच वाशेरेचे विश्वाजी मागे साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपले देखील सहर्ष स्वागत। आणि खऱ्या अर्थानं हा जो शामियाना अत्यंत सुंदर मैदानाची सजावट करण्यात आलेली आहे। मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर सुरेश चौधरी साहेबांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। मॅन फ्रॉम चौधरपाडा ओमकार मंडप अँड डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर। आणि आता सामन्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। 2 सलामीवीर मैदानामध्ये एंटर होत आहेत। ALPL ग्रामीण स्टार्स कडनं बलवंत दळवी आणि त्याच्या सोबतीला तुम्हाला बघायला मिळेल विजय केने। दोघांनी स्पर्धा गाजवली आहे मात्र ते मॅचेस वेगळ्या होत्या, हा सामना वेगळा आहे। इथे एक्झॅक्टली कसा खेळ होईल चांगलीच चुरस असणार आहे या मॅच मध्ये, यामध्ये ते मात्र शंका नाही आहे कारण दोन्ही संघांकडे अफलातून खेळाडू आहेत। विजय केणे आणि बळवंत दळवीसाठी हे घरचं मैदान देखील आहे आणि जसं आपण उल्लेख केलात की या स्पर्धेमध्ये विशेषतः खूप चांगली कामगिरी केलेली आहे। फॉर्म आहे दोघांकडे। विजय केणेची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळालेली आहे आणि बळवंतची बॅट पूर्णपणे तळपलेली आहे। आज मोठा विक्रम केला, सेमीफायनल मॅच मध्ये सलगचे 6 षटकार ठोकले विनोद खोलातच्या विरोधात बळवंत दळवीनं। हो आणि आता या विभागातील हे जे प्रेक्षक आहेत त्यांचं म्हणणं असेल की बलवंतनं ज्या पद्धतीने सेमीफायनल 1 मध्ये बॅटिंग केली होती तशी बॅटिंग या प्रेक्षणीय लढतीमध्ये देखील त्याच्याकडनं व्हावी।
6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये त्याने केला. इम्पॅक्ट प्लेअरचा देखील रूल आहे या मॅचमध्ये आणि दोन्ही संघांचे इम्पॅक्ट प्लेअर आपण बघायला गेलो तर ALPL स्टार्सकडून गुणेश पाटील आहे मॅन फ्रॉम आमणेपाडा आणि PTC स्टार्सकडून आतिश पाटील मॅन फ्रॉम सापे हे इम्पॅक्ट प्लेअर असणार आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय प्रथमेश विशे. वाफाळीचा हा खेळाडू आहे. वाफाळी गावासाठी मागच्या 2 ते 3 हंगामामध्ये खूप चांगलं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे आणि विशेषतः गोलंदाजी त्याची कौतुकास्पद राहिलेली आहे. अगदी आपण भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये देखील प्रथमेश विशेला गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे आणि तेथे देखील बऱ्याचशा सामन्यांमध्ये चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. सन्मान्य विश्वास मागे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. माजी सरपंच वाशेरे आणि ज्यांच्या माध्यमातूनच PTC स्टार्ससाठी जर्सी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. लेट्स प्ले गेम ऑन. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे. पहिला बॉल प्रथमेश विशे ऑन द राईट्स इनफिल्डच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. विजय केनेच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. व्हॉट अ स्टार्ट. अप्रतिम फटका अँड व्हॉट अ स्टार्ट बाय विजय केणे. विजय केणेचा फॉर्म या फटक्याने आपल्याला कळतो की कसा आहे सध्याच्या घडीला. ही स्पर्धा अक्षरशः त्याने गाजवलेली आहे आणि पहिल्याच बॉलवर ऑन द राईज खेळत असताना अप्रतिम चौकार. क्लासिकल फटका या ठिकाणी आपल्याला विजयच्या माध्यमातून बघायला मिळाला. यावेळेला आपण पाहतोय थोडीशी जागा बढवून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला. थोडासा दूर आणण्याचा प्रयत्न. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 5 वेळ. आणि बघा आता प्रेक्षक किती मोठ्या संख्येने आलेले आहेत. ज्या सामन्याच्या आतुरतेनं वाट बघत होते. अक्षरशः प्रत्येकी स्टँड खचाखच भरलेला. आपण या अगोदर देखील उल्लेख केला होता अजय सर की जागा मिळणार नाहीये बसायला. आणि व्यासपीठ देखील तुम्ही पाहू शकाल पाहुण्यांनी फुलून भरून गेलेला आहे. स्विंग अँड मिस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या टप्प्यावरचा हा बॉल. चांगली लाईन देखील पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता. बाउन्स चांगला प्राप्त करतोय प्रथमेश विशे. पहिल्या बॉलमध्ये देखील बाउन्स चांगला होता परंतु त्या बाउन्सला चांगलं काउंटर केलं होतं. ऑन दी अप चौकार ठोकला होता कव्हर्सला. परंतु यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसलाय विजय केणेचा. धावसंख्या बिनबाद 5. हो चांगला वेग आहे आणि महत्वाचं म्हणजे हाय आर्मनं बॉल तो रिलीज करतोय आणि त्याच्यामुळे त्याला चांगले बाउन्स प्राप्त होतात. चांगली गोलंदाजीची शैली आहे. हायाम बॉलिंग ॲक्शन. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला. भीमटोला वज्रटोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. या मॅच मधील पहिला षटकार विजय केणेच्या बॅटमधून. ब्रँडेड बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूला थांबवणं कठीण. अक्षरशः संपूर्ण प्रीमियर लीग गाजवली आणि या प्रीमियर लीग मध्ये प्रेक्षणीय सामन्यातही कमाल करतोय विजय केणे. मैदानात षटकार ठोकलाय. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल होता. स्लाइटली फुलर लेंथ. मात्र स्विंग करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगला बॉल उडवून दिलाय. पाहू शकाल अफलातून टायमिंग आणि शक्तीचा देखील पुरेपूर वापर केलाय. फर्स्ट मॅक्सिमम ऑफ द मॅच. बिग एक्झिबिशन मॅच सध्या आपल्या समोर रंगते. PTC स्टार्स विरुद्ध आमणे लोणार स्टार्स. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला ओहो बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. बॉटम एज. सुदैवी ठरलाय फलंदाज. बऱ्याचदा आपण बघतोय की बॅटची बॉटम एज किंवा इनसाइड एज लागते तेव्हा एष्ट्यांवर देखील चेंडू येत असतो आणि प्लेड ऑन होतात फलंदाज. परंतु तसं काही घडलेलं नाहीये. हो नशिबाची साथ ही तेवढीच असणे गरजेचे असते आणि बॅटर विजय केनेच्या बाबतीमध्ये आपण म्हटलं तर पूर्ण स्पर्धेमध्ये लक फॅक्टर ही त्याच्या बाजूने पाहायला मिळाला. इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर समीर या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि क्रिकेट रसिकांची तुडुंब गर्दी आहे. ओह व्हॉट अ बॉल. नास्टी डिलिव्हरी. खतरनाक बॉल होता हा. एकाएकी उसळलाय. ऑन साईडला तटवण्याचा प्रयत्न होता. बिगिट करायचा होता परंतु शरीराचा वेध चेंडून घेतला. लेग बायच्या रूपात 1 धाव मिळाली आहे. अप्रतिम बॉल. गुड कमबॅक डिलिव्हरी. पाहू शकाल एक्स्ट्रा बाउन्स. जबरदस्त बाउन्स प्राप्त केले आणि तसं या विकेटवर डबल बाउन्स आहे. आपण अजय सर पाहिलं की एखादा स्पॉट असा आहे की तिथे पडल्यानंतर एक बॉल खाली राहतो आणि एखादा स्पॉट असा आहे की तिथे पडल्यानंतर टेक ऑफ होतोय. हे पहा. ओ आणि बऱ्याचशा गोलंदाजांना खरं तर एक्स्ट्रा बाउन्स मिळालेला आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलंय की शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं बरेचसे फलंदाज झिलचिच्या रूपात बाद झालेले आहेत. कारण अतिरिक्त बाउन्स जेव्हा मिळतो तेव्हा टॉप एजेस लागण्याची शक्यता असते. अगदी डोक्याला बॉल जाऊन धडकला होता परंतु पूर्णपणे फिट आहे विजय. कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. धावसंख्या बिनबाद 12. पाहुण्यांची रेलचल मान्यवरांची मानदी आळी अक्षरशः व्यासपीठावर. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बळवंत ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटनं प्रहार केलाय. खरं तर एलिव्हेशन नाही आहे फटक्यामध्ये मात्र आउटफील्डमध्ये बॉल खेळलाय. मयूर तिकडे उपस्थित आहे. 1 धाव मिळेल.
सिंगलच्या मदतीनं बळवंत दळवी स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. नाणेफेक हारल्यानंतर LPL स्टार्स संघ प्रथम बॅटिंग करत आहे. चांगली सुरुवात. धावसंख्या बिनबाद 13. चेक. काही सन्मान आहेत, आपण सन्मानाकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल वसंत बेरे सुद्धा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पोलीस निरीक्षक आहेत. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आणि सन्माननीय यशवंत केणे साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपला शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. मी अनंत केणे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते याच विभागातील एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. यशवंत केणे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आणि हा सन्मान विद्यमान सरपंच या स्पर्धेचे केंद्रबिंदू जगनशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सन्माननीय यशवंत केणे साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल नक्की तुमचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करीत आहोत. तदनंतर सन्माननीय शत्रुघ्न भोरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की या आपण पुढे या. आपला सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. सन्माननीय शत्रुघ्न भोरी साहेब यांचा आपण हा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. नवीन षटकाला सुरुवात करतोय सुरेश पारधी. बिग हिट केलाय, उंच उडवलाय बलवंत दळवीनं हा बॉल, मात्र मैदानाच्या आतमध्ये फील्डर जज करतोय. पहिल्या प्रयत्नात दुसऱ्या प्रयत्नात देखील बॉल हातातून निसटलाय. झेल धरतीला दान होतोय, जीवदान मिळतंय बलवंत दळवीला. नशीबवान ठरलाय या ठिकाणी बलवंत. दरम्यान पाहू शकाल आपण पाहुण्यांना इथे या ठिकाणी सन्मानित करतो. त्यानंतर सर्वांची लाडकी दिलीप जाधव सर आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्माननीय दिलीपजी जाधव सर यांना आपण सन्मानित करूया. प्रत्येक विषयाच्या हातातून झेल निसटलाय. एक धाव या दरम्यान कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या बिनबाद 14. पाहू शकाल इट वॉज अ स्कायर. समीर अवघड तर होता हा झेल, परंतु प्रत्येक विषयाकडून अपेक्षा केली जाऊच शकते की त्याने हा झेल टिपायला पाहिजे होता. हो नक्कीच, कारण प्रतीक त्या लेवलचा खेळाडू आहे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच आउटफील्ड मध्ये त्याच्या माध्यमातून आपण बघत आलोय. पहिल्या प्रयत्नामध्ये ड्रॉप झाला, त्याच्यानंतर आपण पाहिलं की दुसऱ्या प्रयत्नामध्ये ड्रॉप झाला आणि कदाचित महागात पडेल. जीवन या ठिकाणी मिळालं. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विजय केने. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल आपल्यामध्ये माजी पोलीस निरीक्षक सन्माननीय वसंत बेरे साहेब उपस्थित झालेले आहेत. विनंती करतोय साहेबांना की आपण पुढे यायचं आहे. आपला शुभ सन्मान या ठिकाणी सन्मानित जगनशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करणार आहोत. बघा, आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना एक नम्रतेची विनंती आहे की खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या फक्त खेळाडूंसाठी आहेत, त्या कोणीही घेऊ नयेत. प्रेक्षकांसाठी खूप चांगले 4 भव्य दिव्य असे स्टँड्स आहेत, पण आता स्टँड देखील भरले गेलेले आहेत. लवकर बॅट फिरवली आहे. थोडासा अर्ली खेळण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल होता. काही सन्मान या ठिकाणी सुरू आहेत आणि पॅचिंग खूप चांगली या ठिकाणी सध्या रंगते. सन्माननीय मेघनाजी भंडारी साहेब आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी जगनशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जाईल. सुरेश पारधी अनुभव संपन्न खेळाडू आहे. अनुभवाचा खजिना आहे त्याच्याकडे आणि तो येथे उपयोगात आणत असताना पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल स्लो आला होता आणि खूप लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला बळवंत दळवीकडून. नेक्स्ट बॉल यावेळेला पुन्हा उडवलाय. पुन्हा एकदा संधी निर्माण होते असं वाटतंय. फिल्डर जज करतोय आणि ओ माय गॉड, आणखी एक चूक. पुन्हा एकदा प्रतीक विषयच्या हातातून झेल निसटतायत. दुसरा झेल ड्रॉप झाला या षटकामध्ये. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या बिनबाद 17. क्रिकेट रसिकांची अलोट गर्दी आपल्याला स्टँड्समध्ये पाहायला मिळत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आमने लोणार प्रीमियर लीग 2024 मध्ये. यानंतर स्पर्धेचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल बीबी स्पोर्ट्स इताडे विरुद्ध वीरेन स्पोर्ट्स यवई. सध्या चालू असलेला सामना शो मॅच आहे. एक प्रेक्षणीय लढत आपल्या समोर रंगते. एक मैत्रीपूर्ण लढत आहे. आमने लोणार प्रीमियर लीग स्टार्स विरुद्ध PTC स्टार्स. जबरदस्त या ठिकाणी खेळ सुरू आहे आणि काही यावेळेला खरा बॉल, पंचांचा भीम नो बॉलचा इशारा आला. बलवंतला दुसऱ्यांदा जीवनदान मिळालं. कदाचित विसरले असतील की बलवंतला 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकलेत आजच्याच दिवशी. फार मोठा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे
हा बॉल फार जास्त वेगानं टाकण्याचा प्रयत्न होता आणि थोडं फ्रस्ट्रेशन देखील असेल असं वाटतंय, कारण 2 झेल ड्रॉप झालेले आहेत. आता गोलंदाज तरी किती सहन करणार. सुरेश मात्र त्याच्याकडे ती क्षमता आहे. बऱ्याच वर्षांपासून तो क्रिकेट खेळत आला. भिवंडी एक्सप्रेस म्हणूनही त्याची ओळख राहिली. यापुढचा बॉल आता फ्री हिट असेल. विजय केनेकडे स्ट्राईक. सध्या तर विजय केने चांगला खेळतोय. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. फ्री हिटचा बॉल, थोडीशी बोटं फिरवली होती. हा अनुभव आहे आणि हे व्हेरिएशन सुरेशकडे आहेत. तो कधीही पलटवार करू शकतो आणि सध्याच्या घडीला तो पलटवार सुरू केलाय. स्लोवर बॉलचा चांगला वापर या षटकामध्ये केलाय सुरेश पारदीनं आणि दोन्ही फलंदाजांना स्लोवर वन पिक करता आलेले नाहीत. पाहू शकाल आता स्टँड्समध्ये जागा उरलेली नाही, त्यामुळेच आता रॅलिंगवर देखील भार देऊन आमचे काही क्रिकेट रसिक उभे राहिलेले आहेत. सर्वांचं पुनश्च मनपूर्वक स्वागत. ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर्स जे आमचे 6 सितारे आहेत त्यांच्या माध्यमातून. दरम्यान नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्लोवर बॉलचा वापर. फलंदाजाला देखील तिथे फिरवलंय. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर सुरेश पारधीचं अप्रतिम षटक समाप्त होतंय. फक्त 6 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 19. आणि हे प्रेक्षक तुम्ही पाहतायत कुठेतरी स्वर्गीय जानूस्फोट इताडे स्टँडमध्ये हे सर्व प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहतो की सन्माननीय MD साहेबांचा एक स्टँड आहे. त्याही स्टँडमध्ये फार मोठ्या संख्येने प्रेक्षक. सुजल एंटरप्राइजेस स्टँड आहे तिथेही फार मोठ्या संख्येने प्रेक्षक. म्हणजे जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रेक्षक बसलेले आहेत. म्हणजे यावरून आपण सांगू शकतो अजय सर की स्पर्धा सक्सेस झालेली आहे. प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने डोक्यावर घेतली स्पर्धा ही सुरू होण्यापूर्वीच सक्सेस झालेली आहे. आपण याचा अगोदर देखील उल्लेख केला होता. जगन पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचं आयोजन 17 मार्चला आणि तेव्हाच ओपनिंग सेरेमनीलाच अनेक मान्यवर उपस्थित होते. अनेक सारे प्रेक्षक इथे उपस्थित होते आणि तेव्हाच दिसून आलं की स्पर्धा सक्सेसफुल आहे. आणि त्यानंतर तर आपण बघतोय की स्पर्धेची रंगत आणखीच वाढत गेलेली आहे. एकापेक्षा एक सरस लढती आपण पाहिलेल्या आहेत आणि आता ही फारच मोठी प्रेक्षणीय मॅच आपल्यासमोर रंगते. आणि या मॅचमध्ये जर ALPL स्टार्सनं बाजी मारली, अर्थात हा सामना त्यांनी जिंकला, तर योगेश जाधव साहेब ग्रुप ग्रामपंचायत आमणेपाड्याचे माजी उपसरपंच यांच्याकडून तब्बल 20,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे. म्हणजे बक्षिसांचा वर्षाव असेल खऱ्या अर्थानं या एक्झिबिशन मॅचमध्ये. यात मात्र शंकाच नाही आहे. राहिल गोलंदाजी करण्यासाठी राहिल शेखचा वापर आता इथे केला जातोय. 2 पॉवर प्लेची षटकं संपलेले आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. मात्र त्याच्यानंतर बघितलं की स्लोवर वन चेंडूंवरती थोडासा स्ट्रगल सुरू आहे फलंदाजांचा आणि त्याच्यामुळे वारंवार सुरेश पारधीनं त्याचा वापर केला. खूप चांगला पलटवार करताना तो दिसला. सर्वात अनुभवी खेळाडू या दोन्ही संघांचा आपण विचार केला तर सुरेश पारधी आहे आणि त्याने आपल्या नावलौकिकाला साजेशी गोलंदाजी केली. आता मॅजिक ऑफ पडगा राहिल शेख. जबरदस्त बॉल, वेगवान बॉल होता. राऊंड द विकेटनं थोडासा आतमध्ये येणारा चेंडू. बळवंत स्ट्रगल करताना दिसतोय. विजय केनेनं जरूर काही चांगले फटके खेळलेत, परंतु बळवंतच्या बॅटवर बरोबर बॉल आलेलाच नाही. भरपूर स्ट्रगल त्याचं सुरू आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. खरं तर बॉलच्या मेरिटवर खेळण्यासाठी त्याला ओळखलं जातं. मात्र सध्या थोडासा दबाव त्याच्या फलंदाजीमध्ये. फुल टॉस बॉल. यावेळेला चुकीचा चेंडू आणि भिरकावून दिल्या बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅजिकल फटका. मॅजिक ऑफ फडग्याच्या विरोधात षटकार. कमजोर चेंडू होता आणि बरोबर त्याला प्रत्युत्तर देत असताना फलंदाज बळवंत दळवी त्याचा हा पहिला मॅक्झिमम. संघाची धावसंख्या गरुड झेप घेते, जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. आणि आता मात्र ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे PTC स्टार्सला. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला. PTC स्टारच्या कॅप्टन महेंद्र माघेनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु दोन्ही सलामीवीरांनी आत्तापर्यंत तरी खूप चांगली सुरुवात दिली आहे ALPL स्टार्सला. हो, चांगला बेस पाया भरणी या ठिकाणी दोन्ही सलामीवीरांकडनं आपल्याला सध्या तरी ALPL ग्रामीण स्टारसाठी बघायला मिळाला. राऊंड द विकेट. थोडासा पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लो वन बोटं फिरवली होती. यावेळेला हुक केल्या बॉलला. कंट्रोल तेवढा नव्हता फटक्यामध्ये आणि ते काय घडले, दुसरी धाव गड्याचा प्रयत्न केला जात होता. विजय फ्लिप होताना थोडंसं आपण पाहतो की स्लिप झाला, त्याच्यामुळे एकच धाव तिथे आता जोडली जाईल. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं होतं. मयूर पाटील डीपमध्ये सज्ज होता. पहिल्या प्रयत्नात बॉल हातात आला नव्हता, पण तिकडे फलंदाज थोडासा स्लिप झाला आहे, त्याच्यामुळेच फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त केलं गेलं आहे. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे. खऱ्या अर्थानं मागचा बॉल हा
एक मॅजिक बॉल होता आणि ह्याच प्रकारच्या चेंडूंसाठी तर ओळखला जातो राहिल शेख. त्याची स्लोवर वन फारच कठीण असतात कुठल्याही फलंदाजासाठी. ते सातत्याने आपण बघत आलेलो आहोत भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये. याही वेळेला स्लोवर बॉलचा वापर आणि जेव्हा जेव्हा स्लोवर बॉल टाकतो तेव्हा पहा लेंथ थोडी तो पाठीमागे ठेवतोय, थोडे आखोट टप्प्याचे बॉल टाकतोय आणि बाउन्स त्याच्यामुळे चांगला प्राप्त करतोय. अप्रतिम गोलंदाजी. स्लो बाउन्सर आपण म्हणूया ज्या पद्धतीने एकाएक टेक ऑफ उचली घेणारा तो चेंडू आपण बघतोय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. व्हेरिएशनसाठी तर या खेळाडूला ओळखलं जातं आणि सध्या त्याची जादू तो मैदानामध्ये दाखवतोय. एक सिक्सर नंतर पुन्हा पलटवार त्याने केलाय. यावेळेला फ्लिक केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. कॅप शोधलाय तिथे. स्क्वेअर लेगचा फिल्डर प्रतीक बॉलवरती आला आणि वेल होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आहे. ओव्हर स्टेपिंग आय थिंक. यस, जास्त वेगाने टाकण्याच्या नादामध्ये बऱ्याचदा ही समस्या उद्भवत असते फास्टर गोलंदाजाच्या बाबतीत. पुढचा पाय जो आहे तो बॉलिंग क्रीजच्या पुढे निघून गेलेला आहे आणि त्यामुळेच पंचांनी नो बॉल घोषित केला आहे. फटका अतिशय सुंदर होता. मनगटी प्रहार केला होता. फ्लिक करत असताना अचूक टायमिंग साधलं होतं, पण तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळालं प्रतीक विशेषच्या माध्यमातून. पुढचा बॉल फ्री हिट. यावेळेला स्लोवर बॉलचा वापर हे खऱ्या अर्थानं ब्रह्मास्त्र आहे राहिल शेखचं आणि त्याचाच वापर केलाय त्याने फ्री हिट बॉलवर. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅकफुटला जाऊन खरं तर दिशा दाखवायची होती थर्डमॅनकडे, परंतु पूर्णपणे बीट झालाय फलंदाज. धावसंख्या स्थिरावलेली आहे. बिनबाद 29. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. सुरुवात चांगली आहे, मात्र डॉट बॉल पर्सेंटेज विजय केनेचा आपण विचार केला तर भरपूर डॉट बॉल त्याच्या डावामध्ये पाहायला मिळाले. त्या वेळेला थोडंसं धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न, मात्र दिशेवरती नियंत्रण नव्हतं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्याही काही रन्स आल्या त्या ओव्हरमध्ये. संघाची धावसंख्या 30वर. मात्र जी सुरुवात पहिल्या 3 ओव्हर्समध्ये अजय सर हवी होती, विदाऊट लॉस ती सुरुवात मिळवली आहे. आणि येणाऱ्या फलंदाजांमध्ये देखील अतिशय धडाकेबाज फलंदाज यायचे आहेत, त्यामुळेच ही फार मजबूत पायाभरणी आहे. एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. हवेत आहे बॉल. मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. विजय केने बाद. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगन्नाथांनी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय सुनील दादांनी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगन्नाथांनी. या क्रिकेट सामन्यांचं हा चेंडू वेगवान होता. खरं तर असं वाटलं होतं की विजयला इथे कटर येणार का, त्यासाठी तो तयारी होता. थोडीशी जागा बढून खेळण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगला फॉलो केला बॅटरला. यावेळेला लीड इंगेज घेत असताना चांगला झेल पकडला आणि पहिला धक्का. अखेर जी ओपनिंग पार्टनरशिप होत होती ती ब्रेक केली आहे. कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये पहिला खेळाडू बाद होतोय. विजय केनेला मैदान सोडावं लागलं. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती विनय पाटील, मॅन इन फॉर्म. म्हणजे या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगला खेळ आत्तापर्यंत साकारलाय त्यांना कुठेतरी प्रमोट करण्याचा प्रयत्न केलाय ALPL ग्रामीण स्टार्सच्या वतीनं. अतिशय चांगला उगवता तारा आहे खऱ्या अर्थानं आमने लोणाड परिसरातील विनय पाटील, मॅन फ्रॉम पिसे. आणि ह्या स्पर्धेमध्ये विशेषतः त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. सेमीफायनल मॅचमध्ये अंडर प्रेशर खूप चांगलं योगदान दिलं यवई संघासाठी. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या 1/30. 30 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. यंगस्टरला प्रमोट करण्यात आलेला आहे ALPL स्टार्स संघाकडून. आमने लोणाड परिसरातील स्टार्स सध्या फलंदाजी करतायत आणि त्यांच्या विरोधात पडग्याचे स्टार्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, PTC स्टार्स. आणि ह्या 2 व्यक्तिमत्वांचं फार मोठं योगदान आहे ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनसाठी. जगनशेठ पाटील ग्रुप ग्रामपंचायत किरवली इताडीचे विद्यमान सरपंच व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत ह्या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री मदन शेठ जाधव अर्थात MD साहेब ते देखील उपस्थित आहेत. काल MD साहेब आणि कशिवले साहेब यांच्या माध्यमातून नाश्त्याची सोय प्रेक्षकांसाठी करण्यात आली होती आणि पहिल्या दिवशी जगन पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या माध्यमातून भोजनाची सोय येथे करण्यात आली होती. भरपूर आनंद लुटलाय क्रिकेट रसिकांनी. तुम्ही पाहू शकाल KP सर देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. हो, आणि त्यांचे सातत्याने या विभागामध्ये मग कुठेही स्पर्धा असू द्या भरपूर मोठं योगदान असतं. KP सरांचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. खरं तर या विभागाला खऱ्या अर्थाने हे दानशूर व्यक्तिमत्व लाभलेले आहेत. मोठ्या संख्येने ही उपस्थिती आज आपण व्यासपीठावरती पाहतो आणि हे 6 स्टार्समधील आमचे काही मेंबर्स अनंत केने यांना देखील दाखवलं जात आहे. एकविरा ढाब्याचे प्रोप्रायटर नागेश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत.
सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. एक सुंदर प्रेक्षक कक्ष देखील त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. दिलीप जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. स्वतः खूप चांगलं क्रिकेट ते खेळलेले आहेत आणि या मैदानावर देखील बरेचसे चांगले स्पेल त्यांचे पाहायला मिळालेले आहेत. त्यांच्या देखील अतिशय गोड आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत बापगाव देवरुंगच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाशी. आणि हा जनसमुदाय तुम्ही पाहू शकाल. सक्सेसफुल स्पर्धा हे क्रिकेट रसिक जे आहेत यांच्या शिवाय तर कुठलीही स्पर्धा अधुरीच असणार आहे. परंतु क्रिकेट रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय ALPLला. जाऊयात मॅचच्या दिशेनं. नवीन षटकाला सुरुवात करेल सुरेश पारधी. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. खूप चांगला मिश्रण सुरेश पारधीच आपण बघितलं होता. तोच आता गोलंदाजी करण्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बलबन समोर यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. ऑन ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट. 1 धाव इथे पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण झाल्यात. बलबन आपण पाहिलं तर सुरुवातीला भरपूर वेळ घेतला, स्ट्रगल करत होता. मात्र त्याच्यानंतर एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि आता परफेक्टली मिडल करतोय. म्हणजेच कुठेतरी डाव आता पुढे नेण्याचा तो प्रयत्न करतोय. येणाऱ्या फलंदाजांवरचा दबाव आता कमी करण्याचा प्रयत्न त्यानं सुरू केलाय. परंतु गोलंदाजांनी देखील चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा फलकावर होत्या, पण त्यानंतर विजय केणेनं थोडंसं स्ट्रगल केलं. 12 बॉल्समध्ये 13 धावा बनवल्यानंतर तो बाद झाला. शॉर्ट बॉल हुक केला. यावेळेला बॉल चाललाय डीप वाईडिश फाईन लेगला. मयूर तिकडे पेट्रोलिंग करतोय. चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग, परंतु 2 धावा येते पूर्ण केल्या जात आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स ॲज वेल. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावर. हो, जेव्हा जेव्हा चौकार षटकार येत नसतात तेव्हा तेव्हा सिंगलला डबलमध्ये रूपांतरित करणं गरजेचं असं. सन्माननीय भूषण भामरे आणि जगदीश भामरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी आम्हाला या स्पर्धेमध्ये ट्रॉफीज आलेल्या आहेत. त्यांचंही आपण करूया स्वागत. अंडर फ्लडलाईट्स क्रिकेटचे सामने आयोजित करणं एवढं सोपं नसतं, परंतु ते करून दाखवलंय. वॉट बॉल! वेगानं बॉल हाताळला होता आणि बळवंची दांडी गोल. फलंदाज बाद. नाव गाजतई आजला तो सोन्यानं सजला हा साऱ्यांना पटलई हो. नाव गाजतई आजला तो सोन्यानं सजला हा साऱ्यांना पटलई हो. जगन पाटील दादा भिवंडी करत नाही रस भेटलई हो. थँक्यू डीजे. जबरदस्त यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला. हलकासा शपलून खेळण्याचा प्रयत्न आणि मिडल स्ट्रिकला उखडणारा बॉल तुम्ही पाहतात. बलवन दलवीला मैदान सोडावं लागले. बिग ब्लो, बिग लॉस फॉर द टीम ALPL ग्रामीण स्टार्स. प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आहे की रॅलिंगवर जास्त भार देऊ नका प्लीज. आम्ही समजू शकतो की आता स्टँड्समध्ये जास्त जागा उरलेली नाही, त्यामुळे आपल्याला रॅलिंगचा आधार घ्यावा लागतोय, परंतु जास्त जोर देऊ नका. पुढच्या वेळेला आणखी जास्त स्टँड्स येथे उभारण्यात येतील, यात देखील मात्र शंका नाही आहे. 34 धावांवर दुसरा धक्का लागलाय. स्विंगिंग बॉल होता, हवेतून थोडासा आतमध्ये स्विंग झाला होता बॉल. सुरेश पारधीचं हे वैशिष्ट्य आहे. अजूनही त्याच्याकडे भन्नाट वेग आहे. गेली कित्येक वर्षे तो अनेक सारी मैदानं गाजवत आलेला आहे, परंतु आजही त्याचा चांगला वेग पाहायला मिळतोय. आणि हे ओपनिंग सेरेमनीचे दृश्य आपण पाहतोय. क्षणचित्र जगन पाटील साहेबांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला आणि ओपनिंग सेरेमनी देखील आपण पाहिली अगदी दणक्यात. हो, ढोल ताशांचा गजर आणि महाराष्ट्राची संस्कृती खऱ्या अर्थानं जपली होती वाढदिवस साजरा करते वेळी. आणि त्याच दिवसामध्ये आपण बघितलं तर सर्व प्रेक्षकांना रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था जगनशेठ पाटील साहेबांच्या वतीनं करण्यात आली. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर, काय स्पेल आतापर्यंत सुरेश पारधीचा बघायला मिळाला. 30 धार, तेज तर्रार गोलंदाजी लेफ्ट आर्मर पारधी यावेळेला करत असताना. सिनियर खेळाडू आहे, अनेक वर्ष ज्यानं क्रिकेटमध्ये काढले आणि आजही तोच वेग आणि तोच टप्पा, तीच लाईन, कन्सिस्टन्सी आणि व्हेरिएशन्स देखील चांगले दाखवलेत. स्लोवर बॉलचा देखील चांगला वापर केलाय. वेगानं देखील चांगले चेंडू हाताळलेत. लेंथमध्ये बदल केला. यावेळेला स्वीप केलाय प्रतीक वाकडेनं. चांगला फटका, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्रक्षण. मयूर फार बिझी राहिलाय या इनिंग्समध्ये. आतापर्यंत बरेचसे चेंडू त्याच्याकडे ट्रॅव्हल केले गेलेले आहेत आणि चांगलं क्षेत्रक्षण करतोय. एकच धाव मिळेल प्रतीकला आणि याचबरोबर धावसंख्या आता 2 बाद 35. प्रतीकचं येणं थोडंसं सरप्रायझिंग वाटत होतं. खरं तर मला वाटतं की कॅप्टनचा हा निर्धार असावा की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये राहावं, त्याच्यामुळे त्याला आता वर प्रमोट केलं असावं. तेच कारण आहे, मला देखील असं वाटतंय. कारण बळवंत जो बाद झालेला आहे तो देखील डावखुरा फलंदाज होता. 16 धावांचं योगदान दिल्यानंतर तो बाद झाला. 13 धावांचं योगदान विजय केणेनं दिलं
खरं तर सुरुवात चांगली मिळवून दिली दोन्ही सलामीवीरांनी, पण आता जेव्हा धावांचा वेग खऱ्या अर्थानं वाढवण्याची आवश्यकता आहे तेव्हा मात्र गोलंदाज थोडे वरचढ ठरताना दिसत आहेत. 4थं षटक आता समाप्तीच्या मार्गावर. फक्त 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 2 बाद 35. चेक. दरम्यान या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत भुकरीचे सन्माननीय उमेशजी कतोरे उर्फ कुकाबाई यांच्या वतीनं जगतशेठ पाटील आणि या चालू सामन्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कुकाबाई. आपला सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. बघितलं की बॅटर थोडासा पुढे येतोय, जाणून बुजून आखुडी दिली, थोडीशी लेंथ मागे खेचली आणि बोट फिरवली होती. डॉट बॉल. 4 षटकं संपलेत. 35 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. PTCची जुनी तलवार येथे चमकलेली आहे. सुरेश पारधी 2 ओव्हरचा स्पेल त्याचा समाप्त झालाय. फक्त 11 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला. बळवंतची दांडी त्याने गोल केली. सन्मान्य जगदीश भांबरे आणि भूषण भांबरे, मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेन आपण मंचावरती यावं. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 3 ट्रॉफीज ज्याने आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत ALPL 2024 मध्ये. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. 35 धावा आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. मी म्हणेल येणारे जे 12 चेंडू आहेत त्या 12 चेंडूमध्ये 20+, 25+, म्हणजे 60 एक मॅजिकल टोटल राहू शकते या सामन्यामध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये जरूर आपण बघितलंय की अंडर फ्लडलाईट्स 55 ते 60 धावा एक अतिशय चांगला स्कोर राहिला आहे. त्या धावा चेस करणं कठीण होऊन गेलेलं आहे, परंतु हा सामना एक वेगळ्या स्तरावर खेळला जात आहे कारण या मॅचमध्ये दोन्ही संघांकडे सर्वच्या सर्व स्टार्स आहेत. नवीन षटक घेऊन राहील. थोडा खाली राहणारा बॉल विकेट किपर देखील तिथे बीट झालाय, परंतु खूप चांगलं बॅकअप मिळालं शॉर्ट थर्डमॅनच्या फील्डरकडून. महेश पाटील तिथे उपस्थित होता. कुक्सी गावचा खेळाडू आहे, एक यंगस्टर जो सलामीला चांगली फलंदाजी करताना आपण बघितलेला आहे कुक्सी संघाकडून. कदाचित या मॅचमध्ये त्याला टॉप ऑफ दी ऑर्डर खेळताना आपण पाहू शकतो. आतिश गोडविंदीला दाखवलं जातं. म्हणजे स्टार कास्ट आपण पाहतोय PTC संघाचा विचार केला तर बॅटर्स भरपूर मोठ्या कॅलिबरचे आहेत की त्यांच्यासमोर किती मोठं तुम्ही टार्गेट सेट केलं तरी ते चेस डाऊन करतील. मात्र फाईट बॅक कुठेतरी स्वतःची हिंमत वाढवण्यासाठी ALPL ग्रामीण स्टार्सला मी म्हणेल 55+, 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावाच लागेल. 5वं षटक राहील. स्पेलमध्ये आपण पाहिलं तर कंटिन्यू त्यालाही ठेवलं जातं. खूप चांगले व्हेरिएशन्स त्यानं दाखवलेत आतापर्यंत. स्लो बबन लेग कटर पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल होता. विनय पाटील भरपूर स्ट्रगल करत असताना लगातार ऑफ कटर होता यावेळेला. एक्झॅक्टली इथनं असं वाटलं की लेग कटर, मात्र आणखी एक डॉट येतोय. चेक. खेळाडू कक्षासमोर पहा एक रॅलिंग आहे. त्या रॅलिंगवरती भरपूर प्रेक्षकांनी जोर टाकलेला आहे. प्लीज सर्वांना विनंती करतो आपण रॅलिंग ती सोडायची आहे प्लीज. खेळाडू कक्षासमोर. ओ व्हॉट अ कॅच बाय प्रथमेश विशे. धावता झेल टिपलाय. पाठीमागे धावत जात असताना शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग करत होता. डीपमध्ये जात असताना हा झेल समाप्त केलाय. टॉप एज लागली होती विनय पाटीलच्या बॅटची आणि ते विकेट मिळते राहिल शेखला. एक्सलंट टेकन, स्पॅक्टॅक्युलर टेकन. ओ टॉप एज लागले आणि काय झेल पकडले बिहाइंड विकेट. ती समस्याच राहिली आहे या ठिकाणी फलंदाजांची. आपण या अगोदर देखील उल्लेख केला अजय सरांनी की बिहाइंड विकेटच्या मागे भरपूर विकेट्स मिळालेत. याचं कारण बॉल स्कीड होतोय, वेग आहे या विकेटवर आणि बाउन्स खूप चांगला मिळतोय आणि विनयला अखेर मैदान सोडावं लागलं. वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी खऱ्या अर्थानं सुरेश पारधी आणि राहिल शेख यांच्या मार्फत पाहायला मिळालेली आहे. आयोजन समितीचे मेंबर्स 2 लेजंड क्रिकेटपटू तुम्ही पाहू शकाल. लखन पाटील आणि अनंता केणे क्रिकेट रसिकांशी थोडे संवाद देखील साधतायत आणि क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा विनंती आहे की रॅलिंगवर जास्त भार आपण देऊ नका. 3ऱ्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 36. दैवत वेलेकर न्यू बॅटर, न्यू मॅन इन. दैवत वेलेकर खरं तर याच सिच्युएशनला नेहमीच आपण पाहिलं त्याला ग्रामीण क्रिकेट खेळताना देखील तो येत असतो. शेवट खूप चांगला त्यांना बऱ्याचदा दिला आपल्या संघासाठी. मात्र आज मी म्हणेल या विभागासाठी ALPL ग्रामीण स्टारसाठी तो इथून चांगला फिनिशिंग टच देणार का? राहिलला ही 2री सफलता मिळाली आहे. दरम्यान या ठिकाणी इताडे गावातील ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय भगवानजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. ओव्हर द विकेट राहील. ओ यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं लवकर खेळला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बदलच समजून आले नाहीये. तिथे 2री धाव घेण्याचाही प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षकांकडनं थोड्याशा मिस्टेक झाल्या, मात्र गोलंदाज जे व्हेरिएशन करतोय ते ओळखणं कठीण झालंय फलंदाजांना. काही जबरदस्त मिश्रण पाहायला मिळत आहे. मॅजिक ऑफ पडगा राहिल, त्याची जादू आता आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकाल आर्म स्पीडमध्ये जास्त बदल होत नाही आहे. ऑफ कटर कुठला आहे, लेग कटर कुठला आहे, क्विकर बॉल कुठला आहे, काहीच उमगत नाही आहे फलंदाजांना.
दैवतला आश्चर्याचा धक्काच बसला होता. मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होता, परंतु फार लेट रिअलाईज केलं की स्लोवर बॉल आहे. तोपर्यंत उशीर झाला होता, पण नशिबाच्या 2 धावा मिळाल्या तिथे बाईकच्या रूपात. हो, त्या ठिकाणी आपण बघितलं की बॅटच्या साह्यानं त्या 2 धावा आल्या होत्या. यस, बॅटला हलकासा स्पर्श होता, प्रॉपर मिडलिंग झालं नव्हतं त्या ठिकाणी. राहिल पुन्हा एक धाव द विकेटनं. फास्ट वन यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कडा, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. आता इथून सिंगलला मी म्हणेल तुमचा जो इंटेंट आहे, ज्या टार्गेटपर्यंत म्हणजे तुम्हाला जी धावसंख्या सेट करायची आहे तिथे तुम्ही जाणार नाही आहात, त्याच्यासाठी मोठे फटके येणं गरजेचे. खूप चांगली गोलंदाजी, डेथ ओव्हर्समध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी व्हायला हवी तशीच गोलंदाजी राहिल शेख करताना दिसतोय. हात उघडण्याची मुभा देत नाही फलंदाजांना. अजूनही 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत, प्रतीक वाकडे आणि दैवत वेळेकर. मोठे फटके खेळण्याची कुवत असलेले हे दोन्ही फलंदाज आहेत. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. लवकरच बॅट फिरवली होती. हा देखील स्लोवर बॉल होता, परंतु स्वेअर आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. बघा, फलंदाजाला असं वाटतंय सातत्याने की वेगवानच बॉल येत आहेत. हो, नक्की. म्हणजेच काय तर एकाच आर्म ॲक्शननं ते बॉल रिलीज करतो आणि त्याच्यामुळे मी म्हणेल डिफिकल्टीज. प्रतीक वाकडे देखील चांगला खेळला आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. त्याची बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली आहे. ॲज अ बॉलर म्हणून त्याची कारकीर्द आपण बघितली तर भरपूर मोठं नाव आहे. मात्र आता बॅटिंगसाठी त्याला प्रमोट केलं आहे, त्याचा फायदा संघाला करून द्यावा लागेल. हो, पुन्हा एकदा स्लो वन अंडर आर्म थ्रो, रन आउटची संधी होती त्या ठिकाणी आणि 1 धाव. मिश्रण तर खूप चांगलं केलं, मात्र ज्या काही रन्स लीक केल्यात मी म्हणेल त्याच्यावरती खुश नसेल राहील. भरपूर रन्स गेल्या, ती एक समस्या राहिलेलीच आहे. गोलंदाजी अफलातून झाली आहे, परंतु ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची साथ मिळायला हवी तशी मिळालेली नाही आहे. येथे तर स्वतः गोलंदाजच चेंडूवर पोहोचला होता. येथे दुसऱ्या कोणाला दोष देखील तो देऊ शकणार नाही. अंडरआर्म फेक करण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडी स्वेअर फेक होती अथवा धावचीची संधी निर्माण होत होती. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ALPL स्टार्स संघाची धावसंख्या 3 बाद 41. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये डिसेंट धावसंख्या होती. 30 धावा फलकावर होत्या आणि एकच फलंदाज बाद झाला होता. परंतु तदनंतर मागच्या 2 ओव्हर्समध्ये अप्रतिम गोलंदाजी, भेदक मारा पाहायला मिळालेला आहे. हो, धारदार गोलंदाजी, सुरेश पारदीचा तो स्पेल आणि त्याच्यानंतर तो मोमेंटम कुठेतरी आपल्या बाजूने सातत्याने टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला तो राहिल शेखनं. 2 विकेट राहिलला देखील आपल्या स्पेलमध्ये मिळाल्या. 14 धावा खर्च करत असताना अंतिम ओव्हर, लास्ट ओव्हर. आता इथून 41 धावा बनल्यात. आता 15च्या वर इथून धावा शोधाव्या लागतील आणि गोलंदाजी करण्यासाठी फार एंडकडनं बॉलर आय थिंक जयेश शेलारचा वापर त्या ठिकाणी केला जातोय फ्रॉम वाशेरे. तोही चांगला एक उभरता सितारा म्हणून मागील 2 ते 3 वर्षांपासून आपण बघत आलो आहे. चांगली गोलंदाजी आणि विशेषतः बॅटिंगमध्ये त्यानं प्रावीण्य मिळवलं आहे. मात्र आता एक मोठ्या लेवलला त्याला संधी मिळाली आहे. इथे त्या संधीचं सोनं तो करणार का? खांदे फार मजबूत आहेत या गोलंदाजाचे. खांद्याचा वापर बऱ्याचदा त्याने चांगला केलाय गोलंदाजीमध्ये. धावसंख्या 41, 41. 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगल्या सुरुवातीनंतर डाव थोडासा गडगडलेला आहे आमने लोणार्ड स्टार्सचा आणि त्यामुळेच आता शेवटच्या ओव्हरमध्ये काही मोठे फटके खेळावे लागतील. किमान 2 मोठे फटके तरी मला वाटतं आवश्यक असतील, जेणेकरून धावसंख्या 55च्या घरात पोहोचेल. आणि 55 ते 60 पर्यंत जर मजल मारली गेली तर मात्र एक चुरशीची मॅच जरूर पाहायला मिळेल. कारण ALPL स्टार्सकडे देखील चांगलं आक्रमण आहे. किरण पाटील सारखा हुकमाचा एक्का त्यांच्याकडे आहे. हो, कॉटरल ऑफ भिवंडी, आणि त्यानं ही स्पर्धा गाजवली आहे देखील. म्हणजे त्याला सूर गवसलाय देखील या स्पर्धेमध्ये. लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहतो जयेशचा वापर केला जातो. जयेश शेलार त्याच्यावर मी म्हणेल भरोसा दाखवलाय, कारण मयूर पाटील देखील एक चांगला ऑप्शन होता. मात्र इथून आता एक्झॅक्टली काय घडेल या ओव्हरमध्ये. प्रतीक वाकडे समोर, राऊंड द विकेट. तो जबरदस्त बॉल होता. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, स्विंग होऊन आतमध्ये वळण घेणारा बॉल आणि 1 धाव तिथे मिळाली आहे. ऑलमोस्ट प्रतीकला 4 मुंडे चित केलं होतं या बॉलवर. भन्नाट वेग होता आणि अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. मोठा फटका खेळण्याची संधीच नव्हती त्या ठिकाणी. कशीबशी 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 3 बाद 42. चालू असलेला सामना हा एक प्रेक्षणीय सामना आहे. मैत्रीपूर्ण लढत आहे. मैत्रीचे जे संबंध आहेत आमने लोणार्ड परिसराचे आणि पडगा परिसराचे ते वाढीस लागावेत, वृद्धिंगत व्हावेत, त्यासाठी ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं आणि ह्या सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यानंतर मात्र ALPL सीझन 1चा मेगा फिनाले असेल. 2 बलाढ्य संघांदरम्यानची फायनलची मॅच पाहायला विसरू नका. बेबी स्पोर्ट्स इताडे भगवान शेठ पाटील फेम टीम विरुद्ध विरेन स्पोर्ट्स यवई हनुमान शेट्टर फेम टीम. हो, आणखी एक मोठा सामना. हु विल बी द चॅम्पियन? लिडिंग एज बॉल हवेमध्ये विकेट किपरनं कॉल दिलाय. आय विल टेक दिस कॅच.
आणि पकडला त्यानं झेल. दैवतला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. चेक. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं आम्हाला पारितोषिक लाभलेलं आहे, रोख रक्कम त्यांच्या वतीनं या ठिकाणी दिले जाणार आहे. त्याचे पुरस्कर्ते या सापे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मेघनाथजी शास्त्री साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि त्याच्या सभेत त्यांचे सहकारी मित्र सन्माननीय योगेशजी कारभारी साहेब उलिवलीचे उद्योजक आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तर या दोन्ही पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. या सामन्याची सुरुवात अगदी धडाक्यात केली होती. ALPL स्टारच्या सलामीवीरांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा कुठल्या होत्या. तेव्हा असं वाटत होतं की 70-75 पर्यंत कदाचित मजल मारली जाईल, परंतु PTC स्टारच्या गोलंदाजांनी दाखवून दिलंय की कमबॅक करणं ते जाणतात. अनुभव येथे कामाला आला सुरेश पारदीचा. त्यानंतर मॅजिक ऑफ पडगा राहिल शेखचा जबरदस्त स्पेल पाहायला मिळाला आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये जयेशनं देखील अफलातून सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 4 बाद 42. सुपर बॉलिंग यावेळेला आपण पाहतो आणि कमालीची वापसी आपल्याला बघायला मिळाली. बाउन्स बॅक. पहिल्या 3 ओव्हर्सपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं. मी म्हणेल आमने लोणाड परिसर क्रिकेटचं. मात्र त्याच्यानंतर एकाएक सुरेशची ती 2 षटकं. राहिलचा तो स्पेल. यावेळेला हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न. न्यू बॅटर मनोज पाटील इन झाल्या फलंदाजी करण्यासाठी. क्षमता आहे मनोजकडे, मात्र आता वेळ आता निघून चालले. मी म्हणेल भरपूर चेंडू कमी शिल्लक आहेत आणि इथून मोठ्या लक्ष्यापर्यंत तुम्हाला खरं तर मोठं टार्गेट सेट करायचं आहे. त्याच्यामुळे आता 2 मोठे फटके खेळावेच लागतील. जास्तीचा वेळ नाही आहे, परंतु संधी तर मिळालेली आहे आणि ते प्रचंड जनसमुदाय देखील आहे. आपली कला तो सिद्ध करू शकतो. ओह, वाट अ बॉल. काय वेग होता. पुन्हा एकदा बॅटची कळा लागली आहे. फलंदाज निघालाय तंबूच्या दिशेनं. फलंदाज बाद. जबरदस्त वेगवान लेन बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि किती बाउन्स होता बघा इथे. बरोबर शोल्डरपर्यंत बॉल उचली घेताना आपण पाहतो आणि खूप चांगला खांद्याचा वापर खरं तर गोलंदाजाने केला. विकेट मिळाली आहे जयेशला दुसरी. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. हाच मी उल्लेख केला होता जेव्हा तो गोलंदाजीला आला की त्याचे खांदे फार मजबूत आहेत आणि खांद्यांचा चांगला वापर तो गोलंदाजीमध्ये करत असतो. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त केला गोलंदाजाने, त्यामुळेच थोडीशी वरची कडा लागली होती. सोपा जेल. विकेट किपर महेंद्र माघेसाठी. कर्णधार चांगलं एस्ट्रक्शन करतोय. चांगली कॅप्टनशिप देखील माहिती महेंद्र माघेची आपल्याला पाहायला मिळाली आहे या मॅचमध्ये आत्तापर्यंत. धावसंख्या 5 बाद 42. थोडंसं आता मी म्हणेल ज्या धावा बनायला हव्या होत्या त्या कमीच दिसतात स्कोरबोर्डवरती आणि त्याच्यामुळेच का मी म्हणेल ही शांतता आहे. मोस्ट ऑफ आपण पाहिले तर प्रेक्षक जे पाठीराखे आहेत ते ALPL ग्रामीण स्टारचे पाठीराखे आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये किरण पाटील एंटर झाल्या. काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश शेलार ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. खराब बॉल होता, मात्र त्याचाही फायदा उचलता आला नाहीये. थोडंसं मी म्हणेल बॅटिंग ऑर्डर्समध्ये देखील आपल्याला बरेचसे बदल बघायला मिळाले आणि त्याच्यामुळे कदाचित ही समस्या आली आहे की स्कोर भरपूर थांबला. 42वा धाव फलकावरती. कुठल्या क्रमांकावर कुठल्या फलंदाजाला पाठवायचं हे खरं तर एक मोठा प्रश्नच होता कॅप्टन समोर. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. दरम्यान या ठिकाणी ज्या पाहुण्यांची आपण या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होतो, या विभागातील सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जगदीश पाटील यांचे अगदी खंबीर समर्थक सन्माननीय शंकरबाई पटेल यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. आपलं ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे आपण आमने लोणाड प्रीमियर लीग पाहत आहोत त्या लीगच्या वतीनं तुमचं आयोजकाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल देवरुंग ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय बाळरामजी गोडे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल सन्माननीय पंडितजी पाटील, पंढरीनाथजी पाटील आणि सन्माननीय राजू गोडे विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत देवरुंगपाड्याचे. वेलकम. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. आज शेवटची रात्र या स्पर्धेची निरोप देणारी रात्र आहे आणि या पाहुण्यांची मांदी आली आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल बाकी आहे ALPL स्टार्सच्या डावामध्ये आणि या शेवटच्या बॉलचा सामना करेल किरण पाटील. बिगेट करण्याचा प्रयत्न. आतली कडा लागली. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेच्या देखील प्रयत्नात दुसरी धाव देखील मिळेल कारण फंबलिंग घडली आहे मयूर पाटील मार्फत. 2च धावा मिळतील शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर डावाची होते सांगता. एकूण धावसंख्या 5 बाद 44 आणि 45 धावांचं टार्गेट असेल PTC स्टार्स समोर.
हा प्रेक्षणीय सामना जिंकण्याकरिता. थोडंसं नाराज केलं फलंदाजांनी, मात्र फाईट बॅक होऊ शकते. इथेही आपण पाहिलं तर अंडर फ्लड लाईट धावा चेस करणं कठीण असतं आणि 45 आता आव्हान इथून पार केलं जाणार का? थोडंसं कमी पडले बॅटर्स, मात्र बघूया अजून एक डाव बाकी आहे. क्रिकेट आहे हा बॅटिंग कार्ड आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू होतं, मात्र त्याच्यानंतर आपण पाहतो किती चांगला बाउन्स बॅक पाहायला मिळाला गोलंदाजांकडनं, सुरेश पारदे आणि राहिलकडनं. बलबन ज्यानं 16 धावा बनवल्या, विजय केनेच्या बॅटमधून 11 धावा. हीच जी सुरुवातीची भागीदारी होती, पार्टनरशिप होती, त्या दोघांनी खूप चांगली सुरुवात मिळवून दिली होती. मात्र त्याच्यानंतर एकाही बॅटरला तो मोमेंटम पुढे नेता आला नाही, निरंतरपणे फलंदाजी करता आली नाही आणि 44 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर इथे जोडल्या गेल्या आणि 45 धावसंख्येचं लक्ष आता पार करावं लागेल एक्झिबिशन मॅच जिंकण्यासाठी पीटीसी स्टार्सला. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आपण या ठिकाणी भरपूर संख्येने पाहुणे मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि त्या सर्व पाहुण्यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि हे सर्व सन्मान विद्यमान अध्यक्ष आमने लोणार प्रीमियर लीगचे या सन्माननीय MD यांच्या शुभ हस्ते आपण ते सन्मान संपन्न करणार आहोत. दरम्यान या ठिकाणी ज्यांचं एकीचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे, या विभागातील सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय शंकरभाई पटेल साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. आपण या ठिकाणी तुमचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करतो. मी सन्माननीय विद्यमान अध्यक्ष MD अर्थात मदन शेठ जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. केली त्याबद्दल तुमचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करीत आहोत आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी त्यांना सन्मानित करीत आहोत. या स्पर्धेचे आणि या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष MD यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करतोय. त्यांच्या सभेत त्यांचे सहकारी विद्यमान सदस्य ग्रामपंचायत जू नांदुरकीचे सन्माननीय मनोजी दहिलकर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. हो नक्कीच. कांबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मनोजी दहिलकर यांचाही सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय आणि हा सन्मान सुद्धा आपण विद्यमान अध्यक्ष सन्माननीय MD यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करीत आहोत. प्रत्येकाला पाहुण्यांना योग्य तो मान, भारतीय संस्कृती आपण या स्पर्धेच्या वतीनं जपत आहोत आणि हेच या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल ज्यांच्या वतीने स्पेशल सन्मान आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मी 21व्या धाब्याच्या माध्यमातून एक प्रेक्षक स्टँडसुद्धा पाहू शकाल आणि त्या स्टँडचे पोपरेटर आहेत, त्या धाब्याच्या पोपरेटर सन्माननीय नागेश शेठ पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा MD यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नागेशजी पाटील येतानाची उद्योजक आहेत आणि सन्माननीय जगनशेठ पाटील यांचे खंबीर समर्थक आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे आणि त्याला आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. तदनंतर या ठिकाणी मित्रांनो जो आपण सामना पाहत आहोत प्रेक्षणीय लढत आणि त्या लढतीसाठी ज्यांनी आम्हाला रोख रक्कम पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे त्याचे पुरस्कर्ते सापेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मेघनाथ शेठ शास्त्री आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी आपल्यास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय मेघनाथजी शास्त्री या आपण पुढे. त्यांच्याच माध्यमातून तुम्ही काही दिवसांपूर्वी स्वर्गीय ज्ञानेश्वर स्मृती चषकाचं आयोजन पाहिलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र आपल्याला आमने लोणार विभागातील भरपूर संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. खास करून जगस्फोट संघानं सुद्धा चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये केली होती. RD या संघाने सुद्धा त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर कोलिलीचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय योगेशजी कारभारी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी राकेश दिगाडकर आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जे पुढील सन्मान आहेत ते आपण सन्मान इथे संपन्न करूया. मेघनाथजी शास्त्री यांचे अगदी जिवलग मित्र आहेत योगेशजी कारभारी यांना आपण सन्मानित करीत आहोत. फक्त 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे पंचांच्या माहितीसाठी. त्यानंतर पुढील जो सन्मान आहे सर्वांचे लाडके क्रिकेटर जर आपण विचारलं तर नक्कीच प्रत्येकाच्या मुखावरती एकच नाव असेल, वंडर बॉय ऑफ भिवंडी मिस्टर जयेश पाटील विद्यमान पोलीस पाटील आहेत उवली गावाचे आणि अनेक त्यांनी मैदानं गाजवली असं लोकप्रिय खेळाडू मिस्टर जयेश पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. आणि या मैदानावरती त्यांचा एक रेकॉर्डचा आहे, लगातार 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकले आणि तेही रिव्हर्सच्या माध्यमातून आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. धन्यवाद जयजी पाटील आपण इथे आलात.
या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आमचे देणारी देवरुंगपाडाचे विद्यमान सरपंच सन्माननीय बाळारामजी गोडे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. तर मी नक्कीच गोडे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि हा सन्मान जगनशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत. आणि गोडे साहेबांनी बोलायचं बद्दल झालं तर मित्रांनो पहा, त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान उपसरपंच आहेत आणि स्वतः गोडे साहेब सरपंच आहेत. आणि हे प्रथमतः आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत. आणि आपण जगनशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करीत आहोत. आणि त्यांच्या वतीनं आम्हाला स्पर्धेमध्ये चांगलं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहेत. अनेक कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला या भागामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद साहेब. त्यानंतर या ठिकाणी सावतगावचे समाजसेवक हनुमानजी म्हात्रे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. मी राकेश दिगाडकर आपल्याला विनंती करतो की हनुमान म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचं आहे. या जगनशेठ पाटील आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. हनुमानजी म्हात्रे यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. त्यानंतर या ठिकाणी आमने पडायचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मानित सुभाषजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी जाधव यांना आपण सन्मानित करत आहोत. काही थोडे सन्मान आहेत आणि तदनंतर आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करू. तदनंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत देवरुंगपाड्याचे सन्माननीय राजू गोडे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यावं. सन्माननीय राजू गोडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करीत आहोत. या आपण राजू गोडे साहेब पुढे यायचं आहे. आपला सन्मान इथे संपर्क केला जाईल. आणि तदनंतर सन्माननीय पंढरीनाथजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मिस्टर लखन पाटील यांना विनंती करतो की राजू गोडे यांना आपण प्रथमतः सन्मानित करावं आणि तदनंतर पंढरीनाथजी पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. राजू गोडे यांना आपण सन्मानित करतोय. तदनंतर पंढरीनाथजी पाटील या आपण पुढे या. दरम्यान एक उत्कृष्ट कलाकार रोहिदासजी गोडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. तदनंतर इताडगावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय भगवानजी पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. या भगवानजी पाटील साहेब आपण पुढे या आणि हा सन्मान आपण जगनशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. नेहमीच आपल्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात त्यावेळी भगवानजी पाटील चांगलं मार्गदर्शन सुद्धा सातत्याने करत असतात आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत जगनशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. तदनंतर आमचे चेंडू स्पॉन्सर राजूशेठ म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या आपण पुढे या. आपला सन्मान इथे केला जाणार आहे ज्यांच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे. राजूशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचं आपण शुभ सन्मान इथे संपन्न करतोय ज्यांच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे. जगनशेठ पाटील आपल्याला विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान संपन्न करायचा आहे. आणि जगनशेठ पाटील यांचे अगदी जिवलग अर्थात भगवानजी पाटील थोडा वेळ नक्कीच या ठिकाणी 2 मिनिटांनं आपलं जे मनोगत आहे या ठिकाणी व्यक्त करतात आणि तुम्हा सर्वांना नक्कीच ते मार्गदर्शन करणार आहेत. हॅलो, जय श्रीराम. आज या ठिकाणी ओम साहेब क्रिकेट असोसिएशन लोणाडच्या माध्यमातून शिवलिंग या ठिकाणी इताडे गावची शान मान आणि सर्वांना असणारा अभिमान आमच्या इताडे गावचे प्रसिद्ध उद्योगपती आणि सरपंच जगनशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज 17 तारखेपासून या ठिकाणी या डे नाईटच्या मॅच आयोजित केले आहेत आणि
जवळजवळ या आमने विभागातून पडक्या विभागातून नाही तो ठाणे जिल्ह्यातून सर्व या ठिकाणी क्रिकेटवीरांनी आणि संघाने या ठिकाणी भाग घेतलेले आहेत. त्यांनाही या एरियातल्या सरपंच घोडेसाहेब आणि या एरियातले सर्व प्रतिष्ठित नागरिक संकट शेठची या ठिकाणी उपस्थिती आज दाखवलेली आहे. मित्रांनो, फार थोडी लोक असतात गाची जेणेकरून लोकांच्या उपयोगासाठी येतात, समाजाच्या उपयोगासाठी येतात. अशा आमच्या गावातला एक असा तरुण जगनशेठ पाटील हा कुठलाही धार्मिक कार्य असू द्या किंवा कुठलंही कार्य असू द्या त्याचं सर्वांच्या सहमताचं काम असतं आणि सर्वांनी योग्य असं ते मार्गदर्शक करतात आणि भरपूर प्रमाणात सहकार्य करतात. आपण सर्वांच्या वतीने परमेश्वराला विनंती करूया की त्याला भरपूर आयुष्य लाभवतो आणि सुख शांती लाभवत आणि चांगल्या अशाच या मॅच वर्षानुवर्ष या ठिकाणी चांगल्यात होत आणि आपल्या भागातील एक तरी प्लेयर्स एक तरी खेळाडू ठाणे जिल्ह्यावर किंवा महाराष्ट्रात जावा असे मी आई भवनला विनंती करते आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, अतिशय मौलिक शब्दांना आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि जाऊया आता मात्र नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा मात्र या ठिकाणी आतुरता लाभलेली आहे की दुसऱ्या इनिंगला कधी सुरुवात होईल आणि आपण आता ऑन गोईंग मॅचकडे जाणार आहोत. धन्यवाद योगी पाटील. योगी पाटील आपला नाहीये. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर राहिलच्या सोबतीला आपण पाहतो महेश पाटील आलाय और आता मंच पर महेश पाटिल ने सिंगल से अपना खाता खोला है. पहली गेंद थोड़ी कमजोर रही थी ओवर पिच, उसके बाद 2 अच्छी गेंदें की है किरण पाटिल ने. और किरण पाटिल की बॉलिंग पर बहुत कुछ निर्भर करता है. पहले 2 ओवर्स इसमें कुछ विकेटें निकालनी होगी और किफायती गेंदबाजी भी करनी होगी. गेंद हवा में है, फ्लिक कर दिया है, लेकिन बिल्कुल वेकेंट एरिया में ज़्यादा जोर से खेलने का प्रयास नहीं किया था. बढ़िया फील्डिंग वहाँ पर, ज़बरदस्त एफर्ट. अक्षय थेटे बहुत ही जुझारू खिलाड़ी है. अक्षय थेटे की ये खासियत है कि कभी भी मैच छोड़ते नहीं है. क्या चाहे किसी भी सिच्युएशन में मैच क्यों ना हो, हमेशा अपना 100% देते हैं. आणि की एक लढाऊ वृत्ती खेळाडू आहे. कारण त्याची आपण कधी बॉडी लँग्वेज जर पाहिली तर तो सातत्याने आपल्याला पॉझिटिव्ह मैदानाच्या आतमध्ये दिसून येत असतो. परंतु या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली आणि त्यातले 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. या ठिकाणी पहा डाबा स्टिकवर लेत होती चेंडू, मात्र पाहिला तर अगदी ऑनसाईडला हलक्या हाताने मात्र फक्त दिशा दाखवली साहिलनं. आणि पाहू शकाल अगदी लॉंग लेगवरनं जोपर्यंत चेंडूला फेक केलं तत्पुरते 2 धाबा तिथे मात्र आपण पाहतो दोघांमध्ये चांगला समन्वय अजय पाहायला मिळतो. कॉलिंग चांगल्या प्रमाणे होत आहे आणि त्याचमुळे मात्र धाबा सुद्धा दोघांच्या बाटमधून पाहायला मिळत आहेत. और सबसे अच्छी बात यह है कि कोई उलझुल स्ट्रोक्स नहीं खिलाए उन्होंने. इस पहले ओवर में पहली 5 गेंदों का अच्छी तरह से सामना किया है. अच्छा मुकाबला किया है किरण पाटिल का और मजबूत शुरुआत देने का प्रयास कर रहे हैं. गेंद के मेरिट पर खासतौर पर साहिल खेलते हुए नजर आ रहे हैं. रन संख्या 10 बिना किसी नुकसान के. किरण लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इस बार ओवर पिच गेंद उठा के खेल दिया है. काउस कॉर्नर की तरफ फील्डर मौजूद है बलवंत के रूप में. सफाई से फील्ड करते हुए पहले बाउंस पर एक ही रन मिलेगा, लेकिन बल्ले के बीचों बीच लेकर खेल रहे हैं साहिल. ये बहुत ही खतरनाक संकेत है विपक्षी टीम के लिए और उतने ही अच्छे संकेत है पीटीसी स्टार्स के लिए. पहले ओवर का खेल समाप्त. रन संख्या 11 बिना किसी नुकसान के. हो, आपण जर दोन्ही संघाची आपण तुलना केली तर पहिल्या इनिंगमध्ये पहा, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. कुठलाही गडी गमावला नव्हता ALPL संघानं आणि त्याचा मात्र नक्कीच उत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा आपण पाहिल्या. समीकरण 30 चेंडू 34 धावांचं आवश्यकता आहे आणि या प्रेक्षक स्टँड इथे मात्र दाखवलं जात आहेत. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे आणि हीच अपेक्षा होती जेव्हा मात्र प्रेक्षणीय सामना सुरू होईल. आणि त्यामुळे असं मला वाटलं होतं की मात्र या ठिकाणी जागा उरणार नाही आणि खरोखरच पाहू शकाल जिकडे तिकडे मात्र प्रेक्षकच आपण पाहतोय. आई 21 धाबा स्टँड तुम्ही पाहिला तर तिथे सुद्धा मात्र कुठल्याही ठिकाणी जागा मात्र शिल्लक नाही आहे आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत नागेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून तो मात्र हा प्रेक्षक स्टँड उभारलेला आहे. इथे मात्र पहा, तदनंतर तुम्ही पाहू शकाल आई 21 आणि ज्या ठिकाणी मात्र जागा मिळत आहे अगदी रॅलिंगच्या समवेत जिथे जागा मिळेल तिथे मात्र पूर्णपणे हा मानवी समंदर आपल्याला पाहायला मिळतो. हा जनसमुदाय आहे आणि नक्कीच सर्वजण मात्र ही सामना ही स्पर्धा एंजॉय करतायत. जी हाँ, और कई सारे दर्शक ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए हैं SK एंटरटेनमेंट पर यूट्यूब चैनल पर. उन सभी दर्शकों का भी एक बार फिर से हम हार्दिक स्वागत करते हैं. 5 ओवर में 34 रन चाहिए. नए ओवर लेकर गेंदबाज मनोज घाटाल तैयार होते हुए नई गेंद से लगातार ब्रेक थ्रूज दिलाए हैं उन्होंने. जिस भी टीम के लिए खेले हैं उस टीम को, चाहे फिर ALPL की हम बात करें या वही टीम के लिए वीरेन स्पोर्ट्स के लिए या फिर भिवंडी के सिटी क्रिकेट में इस सीज़न में बर्फानी बाबा टेमगर के लिए और ग्रामीण क्रिकेट में यवई टीम के लिए बहुत अच्छा योगदान मनोज घाटाल का रहा है. विकेट की सख्त ज़रूरत है. शुरुआत में यदि विकेटें नहीं मिली तो फिर इस मैच में
वापसी करना बहुत ही मुश्किल हो सकता है ALPL स्टार्स के लिए। महेश पाटिल फील्डिंग का मुआयना करते हुए, स्ट्राइक उनके पास है। और नक्कीच आपल्याकडे बल्कि साहिल थोडासा के वेळ आहे तर प्लीज 2 मिनिटांसाठी थांबणं इथे मात्र थांबवायचं आहे। नक्कीच 2 सन्मान आहेत ते आपण सन्मान लगेच त्या ठिकाणी संपन्न करूया। ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेमध्ये जे सन्मान चिन्ह आपण पाहत आहोत, जे आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत, त्याचे पुरस्कर्ते या लोणारगावचे उद्योजक रामशेठ घरत आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। आपणास विनंती करतो की आपण पुढे यावं, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। आणि सातत्यानं स्पर्धकांना नक्की त्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारे नक्कीच योगदान ते देत असतात आणि या स्पर्धेमध्ये त्यांच्या वतीनं जे आपण पाहुण्यांचा सन्मान करीत आहोत त्याचकरिता त्याच्या वतीने आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेलं आहेत, त्यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि ते सन्मान संपन्न करीत आहोत। तदनंतर सापे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेंद्रजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। या विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। माजी उपसरपंच सापे ग्रामपंचायतीचे महेंद्रजी पाटील यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत। आणि तदनंतर ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांसाठी अतिशय सुंदर ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत, त्याचे पुरस्कर्ते भूषणजी भांबरे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। सन्माननीय भूषणजी भांबरे, अतिशय चांगला योगदान यांच्याकडून सुद्धा आम्हाला लाभलेलं आहे। चला अनंत केणी आपल्याला विनंती आहे की भूषणजी भांबरे यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे। लौट चलते हैं एक बार फिर से खेल की तरफ। 5 ओवर्स में 34 रनों की ज़रूरत PTC स्टार्स को मुकाबला जीतने के लिए। स्ट्राइक साहिल के पास है। पहले ओवर की अंतिम गेंद पर सिंगल लिया था उन्होंने। 5 गेंदें खेली है, एक चौका जड़ चुके हैं और 10 पर बैटिंग करते हुए। महेश पाटिल ने 1 गेंद खेली है, 1 पर बैटिंग करते हुए। मनोज घाटाल के हाथ में गेंद थमा दी है कप्तान किरण पाटिल ने। और पहले ओवर में हालांकि कप्तान ज़्यादा प्रभाव नहीं छोड़ पाए, लेकिन मनोज घाटाल इम्पॅक्ट डाल सकते इस मैच में, की प्लेयर है। हो नक्कीच या स्पर्धेमध्ये त्याची मात्र ती धार आपल्याला पाहायला मिळाली आणि या ठिकाणी खराब चेंडू, फुलटॉस, स्लॉग स्वीप, जबरदस्त फटकाने चेंडूला मात्र पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेनं। परफेक्टली पॉवर स्पेशलिस्ट स्ट्रोक साहिल जुनियरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। 4 धावांसाठी चौकार। और ये साहिल का स्ट्रॉन्ग जोन है। बिहाइंड स्क्वायर बहुत ही खतरनाक बल्लेबाज है, ऑन साइड में खास तौर पर। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर बलवंत मौजूद थे लेकिन रोक नहीं पाए, गेंद उनसे दूर थी। हालांकि 100% टाइमिंग नहीं थी स्ट्रोक में, लेकिन बड़ा गैप था वहाँ पर। पावर प्ले चल रहा है, उसका फ़ायदा उठाते हुए साहिल शेख, ये उनका दूसरा चौका। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन बिना किसी नुकसान के। चांगला फटका मात्र पाहायला मिळाला। खराब चेंडू होता, त्याच्यावरती खरबूज समाचार घेत असताना बॅटर साहिल शेख हा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल बिनगडी बाद 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। देखिए सरताज शेख और टाइगर भी वहाँ पर मौजूद है PTC स्टार्स के साथ। सुरेश पारदी लोगो दिखाते हुए PTC स्टार्स का। राजकुमार भी वहाँ पर उनको ज्वाइन कर चुके हैं, पार्टी बदल दी राजकुमार ने। हो नक्की संकेत पाटील आहेत, त्याचप्रमाणे वो पुन्हा एकदा स्लॉग स्वीप, बटक शॉट, घुटना टेक वर सिक्सर देख, वॉटर स्ट्रोक। कमाल की बल्लेबाजी करते हुए यहाँ पर साहिल शेख, लेकिन बहुत ही खराब गेंदबाजी। लगातार फुल टॉस डाल रहे मनोज घाटाल। जिस तरह की गेंदबाज है उस तरह की गेंदबाजी नजर नहीं आ रही है। ये थोड़ी लो फुल टॉस जरूर थी, लेकिन मौका मिला और गेंद के नीचे घुसते हुए उछाल दिया लॉन्ग लेग क्षेत्र में, सीधे प्लेयर्स पेविलियन में भेज दिया है सिक्सर। काय जबरदस्त मात्र या ठिकाणी फलंदाजी आपण पाहत आहोत। असं वाटतं की 45 धावांचा जो मात्र पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे, जणू काय 4 षटकामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे की काय, त्या उद्दिष्टाने मात्र या ठिकाणी साहिल शेख बरसला ALPL संघाच्या गोलंदाजांवरती। मुझे लगता है कि ट्रॉफी जल्द से जल्द वो अपने हाथों में लेना चाहते हैं, इसीलिए तेज तर्रार शुरुआत कर रहे हैं। बरस पड़े हैं, इस बार बॉटम हैंड का इस्तेमाल किया लेकिन सीधे फील्डर के पास। बढ़िया कैच डीप मिड विकेट पर। अक्षय थेटे ने कोई गलती नहीं की और ये रही पहली सफलता।
अडकीत जर आपण या चेंडूची लेंथ पाहिली तर कुठेतरी अगदी इष्टांच्या रोखाना चेंडू टाकण्याचा प्रयत्न मनोज घाटाळला गेला. थोडंसं फिंगर रोल सुद्धा केलं होतं त्याच्यावरती आणि त्याच अनुषंगाने मात्र परफेक्टली टायमिंग जुळलं नाही. आपण रिप्लेमध्ये एक्झॅक्टली पाहू शकाल. परंतु अगदी बॅटच्या खालच्या भागाला चेंडू स्पर्श झाला आणि त्याच अनुषंगाने डीप मिडविकेटमध्ये पाहिलं तर अक्षय थेटन कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये आणि पहिली सफलता अखेर ALPL या संघानं प्राप्त केली. परंतु जे कार्य साहिल शेखला करायचं होतं ते कार्य मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलं. पाहू शकाल 8 चेंडूचा त्यांनी सामना केला. 20 धावा त्याच्या बॅटमधून पाहिले, 2 चौकार आणि एका षटकाराचा समावेश त्यामध्ये आपण पाहिला. आने वाले बल्लेबाजों के लिए काम अब काफ़ी आसान हो गया है. 27 गेंदों में केवल 24 रन चाहिए PTC स्टार्स को ये मैच जीतने के लिए. 21 पर पहला विकेट गिरा है. सध्या आपण पाहू शकाल PTC स्टारचा हा खेमा पाहू शकाल. सध्या रिलॅक्स आहेत सर्वांच्या चेहऱ्यावरती स्मिथ स्माईल आहे. प्रत्येक विषयी तुम्ही पाहू शकाल. आतिश पाटील, मायटी महेंद्र मागे, त्याचप्रमाणे तुम्ही सलमान शेखला पाहू शकाल. स्पेशल समर्थक आहेत. सँडी पाटील भरपूर खुश आहेत आणि या ठिकाणी पाहू शकाल पाहुणे मात्र आमच्यापासून रजा घेत असताना सन्माननीय शंकरबाई पटेल, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आमने लोणार प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि आता मात्र नक्कीच जनसेवेसाठी जात असताना आमचे जगनशेठ पाटील. आतिश गोडविंदे वन डाउन, हल्के हाथों से खेला है, पुश कर दिया है केवल कवर्स में धकेलते हुए गेंद को. सिंगल, जल्दबाजी करने की आवश्यकता नहीं है, इस बात को समझते हुए आतिश गोडविंदे, और मौका मिलेगा तो ज़रूर वो भी कड़े प्रहार करेंगे. लेकिन अब फिलहाल मुकाबला झुका हुआ नज़र आ रहा है PTC स्टार्स के पक्ष में. ठीक आहे, तुम्हाला ते प्रेक्षक पाहायला मिळत आहेत, जिथे जागा मिळत आहेत त्या ठिकाणी मात्र बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि या जास्तीत जास्त पाहिले तर सापे गावातील या दर्दी प्रेक्षक आहेत. इथे मात्र पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती थोडासा मिनी हेलिकॉप्टरचा अंदाज फलंदाज आतिश घोडविंदेकडून मात्र पाहायला मिळाला. महेश पाटील होते ऑन स्ट्राईकला. आतिश घोडविंदे तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. तर 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी 1 गडी बाद 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 21 धावांची आवश्यकता. योगी, क्या आपको लगता है कि आने वाले दिनों में हर सीजन में 4-5 कम से कम इस तरह के मैचेस हमें देखने को मिलेंगे? आणि नक्कीच होणं गरजेचं आहे. त्याचमुळे मात्र नक्कीच या दोन्ही विभागामध्ये मैत्रीची नक्कीच जास्त जपली जाणार आहे, संबंध चांगले वाढणार आहेत. आणि त्याच संकल्पने मात्र या स्पर्धेमध्ये ही सुरुवात केली गेली आणि ही सुरुवात नक्कीच सातत्य नक्कीच टिकून राहील, त्यात काही शंका नाही आहे. तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकाल सुंदर या ट्रॉफीज पाहू शकाल. पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत, त्यानंतर मार्ग सिरीज आणि एक्झिबिशन सामन्यासाठी सुद्धा मात्र एक अतिशय सुंदर आकर्षक तुम्ही करंडक पाहू शकाल, जो आम्हाला सौमिक केबल नेटवर्कच्या वतीनं देण्यात आलेला आहे. मिस्टर अनंत केने आणि त्याचे सुपुत्र सौमिक केने याचकडनं आम्हाला लाभलेले आहेत. आणि पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा विचार केला तर अनिल वसंत पाटील याचकडनं आम्हाला ट्रॉफी लाभलेल्या आहेत. इथे मात्र पहा स्लाइस करण्याचा प्रयत्न महेश पाटीलने केला, परंतु चेंडूमध्ये वेग भरपूर होता आणि त्याच अनुषंगानं मात्र चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये. या ठिकाणी आता मात्र ALPL या संघाला मात्र एकच करावं लागेल, फक्त चमत्कार करावा लागेल जर हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. कारण 4 षटकांचा खेळ अजून येणं बाकी आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. एग्जीबिशन मैच फ्रेंडशिप मैच होता है, लेकिन ज़रूर एक राइवलरी भी बनती जाती है. जैसे ठाणे बनाम रायगढ़ हम देखते हैं, कुछ उसी तरह से ये भी एक राइवलरी बनती जाएगी आने वाले दिनों में, जो कि एक बहुत बढ़िया चीज़ होगी यहाँ के क्रिकेट के लिए, PTC के क्रिकेट के लिए और आमने लोनार के क्रिकेट के लिए भी. दौर का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या 25 1 विकेट के नुकसान पर. आज इस मैच के लिए खास उपस्थिति वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल की भी रही है. आमने लोनार्ड के दर्शक थोड़े निराश होते हुए, क्योंकि टीम ने शुरुआत काफ़ी अच्छी की. पहले 3 ओवर में 30 रन डिसेंट टोटल स्कोरबोर्ड पर था, लेकिन आखिर के 3 ओवर्स में बल्लेबाज कुछ खास योगदान नहीं दे पाए. सिर्फ 14 रन बना पाए थे अंतिम 3 ओवर्स में. और गेंदबाजी में भी जो शुरुआत अपेक्षित थी
किरण पाटिल और मनोज घाटाल से उस तरह की शुरुआत गेंदबाज नहीं दे पाए हैं और इसीलिए अब यहाँ से वापसी करना निश्चित रूप से काफ़ी मुश्किल लग रहा है, लेकिन असंभव कुछ होता नहीं है क्रिकेट के खेल में। हो नक्कीच पाहू शकाल या ठिकाणी 24 चेंडू आहेत आणि या 24 चेंडूमध्ये अजूनही मात्र या ठिकाणी 20 धावांचं संरक्षण इथे मात्र करायचं आहे. परंतु एखादा चांगला षटक जर इथे जर पडला गेला किंवा एखाद्या ओव्हरमध्ये जर किरण पाटीलने एखाद दुसरा विकेट्स प्राप्त केला तर अजून एक संधी या ठिकाणी ALPL या संघाला मात्र नक्कीच प्राप्त होऊ शकेल. परंतु या ठिकाणी पाहू शकाल जबरदस्त स्ट्रोक आतिश घोडविंदेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह आणि चेंडू गॅपमध्ये पाहायला मिळतो आणि अगदी सीमेरेषेचं दर्शन देत असताना पहिल्या चेंडूवरती 4 धावांसाठी हा चौकार. केवल किरण पाटिल के गति का यहाँ पर इस्तेमाल किया, गेंद को आने दिया था, खराब गेंद नहीं थी लेकिन काफ़ी लेट खेले, लेट कट किया वहाँ पर और बिल्कुल गैप में निकाल दिया. बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्डर दूर थे, प्रयास अच्छा किया था, पैर से रोकना चाहते थे लेकिन गेंद रुकी नहीं और चौका. जबरदस्त चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या चेंडूला मात्र बॅटचं तोंड उघडला आतिश घोडविंदेने. आता मात्र अगदी स्टँडच्या मधोमध पकडला, अगदी कात्रीत पकडला फिंगर अप आणि दुसरा धक्का लागत असताना PTC स्टार या संघाला लेग बिफोरच्या रूपानं. बढ़िया वापसी किरण पाटिल की, पिछली गेंद पर चौका जड़ा था लेकिन अब की बार स्टम्प्स की तरफ अटैक किया और बिल्कुल प्लम LBW स्टम्प्स के सामने पाए गए हैं आतिश घोडविंदे. ऑन साइड में एक बड़ा शॉट खेलने का प्रयास किया उन्होंने, थोड़ा संयम और दिखा सकते थे क्योंकि बड़े स्ट्रोक की उतनी ज़्यादा आवश्यकता नहीं थी, लेकिन आक्रामक शॉट खेलने के चक्कर में आउट. और अब दर्शकों में से शोर उभर रहा है क्योंकि मैदान में प्रवेश कर रहे हैं बाहुबली महेंद्र माघे. नक्कीच ज्यावेळी आपण पाहतो की भारतीय संघासाठी ज्यावेळी विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतो त्यावेळी आपल्याला प्रेक्षकांमध्ये अशाच प्रमाणे जल्लोष पाहायला मिळतो. आणि आता मात्र या ठिकाणी पहा महेंद्र माघे बस फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा प्रेक्षकांमध्ये आपल्याला जल्लोष पाहायला मिळाला. ही त्याची फॅन फॉलोइंग आहे अजय. जी हाँ, केवल PTC या फिर आमने लोनार परिसर में नहीं बल्कि पूरे देश भर में उनके फैंस हैं. माइटी महेंद्र माघे हेलीकॉप्टर के स्पेशलिस्ट है, एक आध शायद देखने को मिल सकता है. जीतने के लिए 16 रन चाहिए, 22 गेंदों का खेल शेष. अजय नक्कीच मी तुला भरपूर दिवस झाले की प्रश्न या ठिकाणी विचारत होतो, परंतु महेंद्र माघे या व्यक्तीला आपण माइटी हा शब्द का दिला होता? देखिए उनका खेल ही उस तरह का रहा है, बड़ी बड़ी पारियां खेलकर मैचेस जिताना उनकी आदत सी हो गई और खास तौर पर जिस तरह से आखिर के ओवर में डेथ ओवर्स में आकर वो मैचेस फिनिश करते रहे हैं. लेकिन मैं ज़रूर बताना चाहूँगा इसी बीच अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट आते ही स्टीयर किया है, वाइडिश गली में मिसफील्ड, गेंद पीछे जा रही है लेकिन अच्छा बैकअप, 1 रन मिलेगा. खाता खुलता हुआ माइटी महेंद्र का. माइटी एक्चुअली हाशिम आमला जो है दक्षिण अफ्रीका के महान खिलाड़ी, उनको ये अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में कहा जाता है माइटी हैश. तो वो मैं जब क्रिकेट देखता था शुरुआत में वो एक नाम मेरे जहन में चलता था और मैं जब महेंद्र की बैटिंग देख रहा था तो कहीं ना कहीं उनका M से स्टार्ट होता है, उस हिसाब से और उनका खेल भी देखते हुए मेरे जहन में आया तो ऐसे वो निकल गया था एक दिन माइटी महेंद्र. और वाकई में उस तरह का खेल आगे भी उनका जारी रहा, ऐसे नहीं कि उनको एक नाम मिला तो वो वहाँ पर रुक गए, वहाँ से तो वो और भी ज़्यादा अच्छा खेलने लगे माइटी महेंद्र. हो नक्कीच जेव्हापासून आपण माइटी महेंद्र मागे नक्कीच नामांकित केले गेले आणि तिथून मात्र माइटीच्या खेळामध्ये सुद्धा मात्र भरपूर आपण बदल घडताना पाहायला मिळाला. आणि आता मात्र व्यावसायिक क्रिकेट सुद्धा मात्र माइटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त खेळला जातोय. ही सुद्धा एक चांगली बाब आहे. इथं मात्र पाहू शकला लावून द कार्पेट अगदी या चेंडू मात्र जमिनीला गुदगुला करत लॉंग ऑफमध्ये चालल्या, परंतु तिथे या ठिकाणी फिल्डर सज्ज आहेत. सिंगल धाव तिथे मात्र महेश पाटीलने कंप्लीट केली आणि संघाची धावसंख्या पाहू शकाल 2 गडी बाद 31 धावा. येणारे 20 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान SS स्पोर्टचे प्रोप्रायटर ज्यांच्या वतीने आम्हाला कॅप लाभलेले आहे मिस्टर सोपान तिसकर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक स्वागत आहे. बहुत ही पॉपुलर ब्रांड है ऐसे ब्रांड. स्लैश किया, गेंद हवा में है, वेकेंट एरिया, कवर पॉइंट की दिशा में जड़ दिया है चौका माइटी महेंद्र ने. आणि या फटक्याची नक्कीच वाहवा केली आमच्या व्यासपीठावरती वंडर बॉय भिवंडी JP सुद्धा आहेत आणि त्यांना सुद्धा मात्र फटक्यानं नक्कीच मंत्रमुग्ध केलं आणि या फटक्या अगदी स्लाइस केला आणि चांगल्या पद्धतीने कव्हर पॉईंटला मात्र गॅप शोधला गेला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी. उछाल लेती हुई गेंद थी किरण पाटिल की लेकिन उछलता हुआ ही जवाब दिया है महेंद्र माघे ने. अच्छी बैटिंग करते हुए कप्तान महेंद्र माघे PTC स्टार्स के लिए अब केवल 10 रन दूर है जीत से PTC स्टार्स इस शो मैच में. गति परिवर्तन, उसको भी परख लिया, पड़ा भी और जड़ा भी, हुक करते हुए अब की बार गेंद को फिर से डिपॉजिट किया सीमा रेखा के बाहर. 1 बाउंड चौका.
काय जबरदस्त मात्र हा स्ट्रोक पाहिला आपण अगदी कुठेतरी मात्र बाउन्सर टाकणं तर तिथे मात्र बॅकअप द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि ती लेंथ मात्र माहितीने ओळखली आणि त्याच्यावरती हुकचा अंदाज पाहिला आपण आणि फाईन लेगकडे मात्र डीपमध्ये कुठलाही फिल्डर नव्हता आणि त्यात अनुष्याकडे पहा चेंडू मात्र बाउन्स केल्यानंतर मात्र या ठिकाणी एका टप्प्याच्या साह्यानं बाहेर निघून गेला 4 धावांसाठी. इथे मात्र पहा SCA ब्रँड दैवत वेरेकर मात्र दाखवत असताना आणि त्याची पोपरेटर सुपाजी तिसकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी पहा SCA अनेक ब्रँड बॅट आपण पाहत असतो परंतु आता आपण पाहिलं तर नक्कीच SCA ब्रँड जी बॅट आहे मात्र ती नक्कीच भरपूर चर्चित आहे. बड़गा परिसर से काफ़ी दर्शक आए हैं यहाँ पर खेल का लुत्फ उठाने के लिए, अपनी टीम को, अपने स्टार्स को सपोर्ट करने के लिए, और निराश नहीं किया है पीटीसी के स्टार्स ने. सुरेश पारदी की गजब की गेंदबाजी, मैजिक ऑफ पड़गा का जादू सर चढ़कर बोला, राहिल शेख की ज़बरदस्त गेंदबाजी रही, जय शिलार ने अंतिम ओवर में कमाल किया, 2 रन देकर 2 विकेट्स उनके खाते में, और जवाब में बल्लेबाजी में साहिल का बल्ला बोला और माइटी महेंद्र भी मनोरंजन करते हुए दर्शकों का. हो नक्कीच विजयासाठी पाहिलं तर फक्त 6 धावांची आवश्यकता आहे आणि अजय अजून सुद्धा मात्र आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर अजूनही काहीतरी बदल घडताना, कारण ही स्पर्धा जर पाहिली तर एक जरी 5 कॅमेऱ्याच्या साहाय्याने कव्हर केली जात आहे आणि या ठिकाणी पहा अगदी क्लोज पिक्चर तुम्ही पाहू शकाल. हे दर्दी प्रेक्षक आहेत, मानवी समुद्र आहे, जणू काय आमने लोणार विभागातील हा मोठा उत्सव आणि त्या उत्सवामध्ये मात्र या ठिकाणी हे सर्व क्रीडा रसिक एन्जॉय करत असताना सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका, कारण यानंतर अजून एक मोठी लढत मेगा फिनाले तुमच्या भेटीला येणार आहे. बेबी स्पोर्ट इताडे भगवानजी पाटील यांचा संघ फाईट करेल हनुमानजी तर यांचा संघ अर्थात वीरेन स्पोर्ट येवई. कुठला संघ चॅम्पियन पद पटकावेल पण तो सध्या जो सामना सुरू आहे त्याच्यावरती पाहिलं तर पीटीसी स्टार या संघाचा पूर्णपणे आपल्याला अधिराज्य पाहायला मिळतोय. षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अक्षय थेटे आणि इथे मात्र पाहू शकाल पहिला चेंडू फुलटॉस प्ले केलाय, ऑन साईडला मात्र या ठिकाणी ड्राईव्ह केला जातोय. स्क्वेअर लेगकडे फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आणि समजदारी इनिंग महेश पालेकडे जे आपण पाहतोय, कारण कुठल्या प्रमाणे साच पडत नसताना त्याने स्ट्राईक एक्झॅक्टली रोटेट केली, ही चांगली बाब आहे पीटीसी स्टार संघासाठी. और अब कप्तान के पास स्ट्राइक है. माइटी महेंद्र क्या एक माइटी हिट लगाकर ये मुकाबला फिनिश कर जाएंगे या फिर अक्षय थेटे उन पर भारी पड़ेंगे. अक्षय थेटे ने कई बार मैंने देखा है कि महेंद्र मागे की विकेट चटकाई है, आज देखना है क्या होता है. छोटी गेंद, हो माइटी हिट, माइटी के बल्ले से सिक्सर और इसके साथ ही ये शो मैच जीत लिया है पीटीसी स्टार्स ने. आणि या जेपीने अगोदर सांगितलं होतं की या चेंडूवरती स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटच्या दिशेने षटकार येणार आहे आणि तो षटकार मात्र पाहायला मिळाला आणि खरोखरच अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला पीटीसी स्टार संघाची पाहायला मिळाली. तर नक्की जेपी आपल्यापासून रजा घेत असताना आपण इथे आलात, नक्की त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आणि अभिनंदन टीम पीटीसी, अभिनंदन पडगा टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष राहुलजी चेंदे साहेब, उपाध्यक्ष अमरजी भोईर आणि यतीश शेलार. अँड हार्ड लक ALPL. एकतर्फा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळाला, परंतु कुठेही जाऊ नका मित्रांनो, तुमच्या भेटीला लगेच पुढील जो सामना आहे मेगा फिनाले बेबी स्पोर्ट इताडे विरुद्ध वीरेन स्पोर्ट येवई. तत्पुरती एक सन्मान आहे, सन्माननीय अनंत केड यांची लाडके भाऊजी सन्माननीय मुकेशजी पाटील इथे मात्र उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. आणि मी विनंती करतोय मुकेशजी पाटील यांना की आपण पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तदनंतर सन्माननीय रोहितजी गोडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मान करणार आहोत.